नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. खूप दिवसांनी आलो, जरा बिझी होतो. भाचीचं लग्न होतं, त्याच्यामुळे थोडा वेळ मिळत नव्हता. काम होतं ऑफिसचं वगैरे, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवले जात नव्हते. पण आजपासून पुन्हा स्टार्ट करूया. आजची मॅच खूप इम्पॉर्टंट होती GTसाठी, पण GT हरले कारण कोलकाताने रनच एवढे केले. 247चं टार्गेट, जे GTला म्हणजे त्यांची जी बॅटिंग स्टाईल आहे त्याप्रमाणे इम्पॉसिबल होतं. GT टॉपवर होतं, पण ते खास करून त्यांच्या बॉलर्स, GTकडे बॉलर्स चांगले आणि जे ओपनर आणि जो बटलर असे 2-3 बॅट्समन आहे. पण बटलर सोडला तर बाकीचे हे जे बॅट्समन आहे ते 200+ स्ट्राईक रेटने कधीच खेळताना दिसले नाही. आज बटलर पण 165चं टार्गेट, गिल 85 रन्स केले का 84 रन्स केले, पण 173चं स्ट्राईक रेट. साई सुदर्शन त्याचं पण 180. जर तुम्ही 247चं टार्गेट चेस करताय तर 1-2 बॅट्समन 200+च्या स्ट्राईक रेटने खेळलंच पाहिजे, तरच तुम्ही मॅच जिंकू शकता. एकही बॅट्समन 200च्या स्ट्राईक रेटने खेळला नाही, मग कसं जिंकू? क्वीन ॲलनने 33 का 34 बॉलमध्ये 93 केले, काय 38 बॉल आहे वाटतं, सॉरी. स्ट्राईक रेट 257, मग होणारच ना. त्याच्याशिवाय तो अंगरक्षक, त्यांनी 179 का 83च्या स्ट्राईक रेटने त्यांनी पण 82 का 84 रन्स केले. तर जेव्हा तुम्ही 200+ चेस करायचं असतं तेव्हा एखाद दुसऱ्या बॅट्समननी, 1 किंवा 2 बॅट्समननी 200+च्या स्ट्राईकने खेळलं तरच तुम्ही ते रन चेस करू शकता. आणि 200+च्या स्ट्राईक रेटने म्हणजे 2 बॉलात 4 रन असं नाही, निदान कमीत कमी 35-40 बॉल्स तरी खेळल्यावर त्याचं स्ट्राईक रेट 200+चा असायला पाहिजे, तर ते चेस करू शकतात मोठा टार्गेट. आणि त्याच्यात काय कॅच सोडल्या GTने त्यांना 240+ बनवायचा चान्सच दिला. 33वर होता फिन ॲलन, सिराजने इझी कॅच सोडली, असा बसून पकडायला गेला. त्यांनी 93 केले, म्हणजे 60 रन्स ॲड केले. ते पण असं नाही की जास्त बॉल खेळून, कमी बॉलातच केले. पुन्हा त्याला अजून पण त्याला काय तो दुसरा अंगरक्षक, काय तो विकेट किपरचं नाव आहे रघुवंशी, त्याचा पण एक कॅच सोडली. टोटल 3 कॅच इझी सोडले. त्यांनी एक सोडली, परत तो अर्शद खान त्यांनी पण एक बाउंड्री सोडली. साई सुदर्शनने इझी, ह्या म्हणजे इझी कॅच होत्या, ना जम्प करायचं होतं ना हाईटवर होत्या, काही नव्हतं, इझी कॅच सोडल्या. मग ती टीम कशी जिंकणार? आणि समोरच्या टीम मग स्कोर करणारच ना एवढा. जी यांची मेन आज बॉलिंग स्ट्रेंथ होती, सिराज 50+, रबाडा 40, आणखीन कोण होता दुसरा, आणखीन कोणाला तरी 60 पडले. राशिद खानला 60 का 57 पडले. कसं होणार? बॅटिंगला पण स्टार्टिंगला 2-3 ओव्हरला चांगला अप्रोच होता, पण त्याला इंजुरी झाली साई सुदर्शनला. शुभमन गिल बरोबर तो नवीन प्लेअर आला, कोण तो पाहिजे नाव, अंडर-19चा, तर स्कोर कमी झाला तिथे. बटलर आला, बटलर पण काय, बटलरचे बॅटच चांगली लागून थोडा शेवटी थोडा खेळला, पण तरी सुद्धा 165चा स्ट्राईक रेटने खेळला आणि आऊट झाला लास्ट ओव्हरला. त्याच्यामुळे चांगल्या स्ट्राईक रेटने कुठलाच खेळला नाही. जिथे सुनील नारायण 4 ओव्हरमध्ये 29 रन्स देतो आणि 2 विकेट घेतले, तर कशी टीम जिंकणार? तो हा इंजुरी झाला ह्याला म्हणून तीक्ष्ण पती राणा श्रीलंकेचा 1.2 ओव्हर्समध्ये त्यांनी पण काहीतरी 9च रन दिले. तर एवढे कमी, जे काही त्यांनी 8 बॉल टाकले, पण रन्स त्याच्यात पण कमी दिले ना, तर मुश्किल होतं आज GTला एवढा मोठा स्कोर करणं, कारण त्यांच्याकडे तेवढा स्ट्राईक रेटने खेळणारे बॅट्समन आहेत, पण मागे येतात. जसं होल्डर म्हणा किंवा तेवती याला खेळतात. तेवतीला काय शेवटचे 6 काय 7 बॉल काय करणार एवढं, तो कमी ह्याच्यात मारायला गेला, पण नाही, स्लो बॉल टाकले, बीट झालं, नाही लागले बॅट.
तर अशी परिस्थिती. त्या दिवशी MIची एक मॅच खूप चांगली झालेली, लास्टच्या बॉलपर्यंत गेलेली. 1 बॉल 2 वगैरे असे पाहिजे होते आणि RCB जिंकली होती. अशा मॅच बघायला मजा येते, क्लोज मॅच. मग भले त्या लो टार्गेटच्या असतील, 160 170च्या असतील, तर मजा येते. अशा क्लोज मॅच झाल्यात लास्टच्या बॉलपर्यंत, कोण जिंकेल असं. आज ह्याला 2-3 ओव्हरपर्यंत थोडं वाटत होतं, जेव्हा साई सुदर्शन बटलर खेळत होता. इवन त्याच्या आधी गिल होता, तेव्हा पण असं वाटत होतं की क्लोज येतील, जिंकतील. पण नंतर 2 ओव्हरमध्ये तर एकदमच त्या खराब बॅटिंग झाली आणि बॉलिंग चांगली झाली. तो जो दुबे करून एक बॉलर आहे, त्याने मस्त स्लोवर बॉल टाकल्या, बटलरचा विकेट घेतला आणि त्या ओव्हरमध्ये फक्त 5-6 रनच गेले. त्याच्यानंतर लास्टची ओव्हर पण ग्रीननी खूप चांगली टाकली. लास्टच्या ओव्हरला 40 रन्स पाहिजे होते, 6 सिक्स मारले असते तरी जिंकत नव्हते, पण ते पण करता आलं नाही. निदान त्यांचं हे मार्जिन कमी झालं असतं हरण्याचं आणि स्ट्राईक रेट, रन रेटचा एवढा इश्यू झाला नसता. असो, आता उद्याची आता खूप इम्पॉर्टंट मॅच आहे सगळ्यात. जसं आता हे संपत येते लीगच्या मॅच, तसं प्लेऑफमध्ये म्हणजे 4 टीममध्ये आता खूप हे, त्याच्यामध्ये कोण आहे. GT आज जिंकली असते तर कन्फर्म होती. GT, रॉयल चॅलेंजर बँगलोर, पंजाबचे पण आता गॅसवर गेले, लागोपाठ 4 पॉईंट हरले आहेत ते. GT, बँगलोर, पंजाब, सनराईज हैदराबाद ह्या खूप जास्त स्ट्रॉंग दिले. त्याच्यात आता चेन्नई पण येते मध्ये. शिवाय KKRला चान्स आहे. तर मजा येईल जरा आता हे लास्टच्या मॅचला. आज पंजाबला आर एक आहे. RRला हे करून कसं, RR शेवटच्या आपल्या सगळ्या मॅच जिंकल्या तर RR पण जाऊ शकते. चेन्नईला चान्स आहे, पंजाबला चान्स आहे. तर खूप इंटरेस्टिंग होणार आहे. माझ्या यांनी 4 टीम पंजाब यायला पाहिजे, RCB यायला पाहिजे, सनराईज हैदराबाद यायला पाहिजे आणि GT किंवा RR ह्या टीम यायला पाहिजे 4 सुपर 4मध्ये. तर जरा मॅच पुढच्या मग जे असतील ते टफ होतील सुपर 4च्या. चेन्नई नाही आली पाहिजे. चेन्नई ठीक आहे, जिंकलेले आहेत 2-3 मॅच, पण तेवढी स्ट्रॉंग नाही चेन्नईची. ना बॉलिंग स्ट्रॉंग आहे ना बॅटिंग स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे बॅटिंग बघा, सनराईज हैदराबाद, पंजाब यांची जबरदस्त बॅटिंग आहे. RRची पण आहे, पण RRची मिडल ऑर्डर परफॉर्म नाही करत. आहेत चांगले पण परफॉर्मन्स नाही आहे. ओपनरच आहे त्यांचे जे काय ते. हे RCBचे सगळे आहेत, ओपनर पण आहे, मिडल ऑर्डर पण फॉर्ममध्ये आहेत, बॉलर पण चांगले आहेत. पंजाबचं पण तसंच आहे, पहिले 3 मिडल ऑर्डरचा काय एवढा भरोसा नाही त्यांना. आणि बॉलिंग त्यांची चांगली होती, पण गेल्या काही मॅचमध्ये थोडी वीक पडली आणि लगातार मॅच हरतात आहेत आणि बॉलिंगमुळेच हरतात आहे. तर उद्या मला वाटतं RRची मॅच आहे आणि कोणाची आहे, BCची वगैरे असेल कोणाची. ठीक आहे, जे काय असेल ते उद्या बघू आपण, त्याच्यावर रिव्ह्यू करूया. तर मित्रांनो, अशाच टचमध्ये राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.